सर्वप्रथम नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते. मी अश्विनी घुगे. तर आजचा हा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हा सर्वांना तो प्रचंड आवडणार आहे. तर तुम्ही सर्वप्रथम माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हा सर्वांना एक विनंती की चॅनलच्या खाली एक सबस्क्राईब म्हणून ऑप्शन आहे, त्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. म्हणजे अशी नवीन नवीनची व्हिडिओ आहे तुम्हाला त्याचं पहिले नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघशाल. तर हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खरंच असा वेगळा आणि सुंदर होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे मी सर्वांना सांगेल. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. माझं सगळ्यात जास्त आणि आवडीचं एक वाक्य आहे जे मी पुनश्च एकदा म्हणजे अनेक व्हिडिओमध्ये मी ते वाक्य सांगितलं, तर आज मी पुनश्च ते व्हिडिओमध्ये सांगत आहे. ते म्हणजे की जीवनामध्ये त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात अरे हे तुम्हाला जमणार नाही. कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने निर्णय बदलतात. तर ह्या ज्या दोन ओळी आहे या दोन ओळीमध्ये प्रचंड असा अर्थ आहे. निवांत परत एकदा ऐका आणि तो अर्थ समजून घ्या. नसेल समजला तर मी एकदा पुनश्च सांगू इच्छिते की म्हणजे जीवनामध्ये अनेक गोष्टी असतात की त्या गोष्टींना आपल्याला आजूबाजूची जी लोक आहेत ती म्हणतात की तुम्ही ही गोष्ट करू नका, ती गोष्ट करू नका. पण आपल्या मनामध्ये ती गोष्ट करायची प्रचंड इच्छा असते, परंतु आजूबाजूच्या लोकांमुळे आपण ती गोष्ट करत नाही, त्या गोष्टीची टाळाटाळ करत असतो आणि इथेच कुठे आपण मागे पडत असतो. तर हे मी का सांगितलं, तर आता हा जो विषय आहे कोणता की ज्यावरती मी व्हिडिओ बनवत आहे तो म्हणजे की एखाद्याला भाषण कसं करायचं. भाषणाची प्रचंड आवड आहे, परंतु मंचावरती गेलं, व्यासपीठावरती गेलं तर भीती वाटते. म्हणजे भरमसाठ ज्ञान आहे, खूप गोष्टी मनामध्ये साचलेल्या आहेत, परंतु बोलता येत नाही. अशा वेळी करायचं काय? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला तो उपयुक्तचा ठरणार आहे. तर ज्यावेळेस आपण मंचावरती उभा राहतो, एखाद्या व्यासपीठावरती उभा राहतो, त्यावेळेस म्हणजे आपल्याला ना बऱ्याच गोष्टी माहीत असतात, बऱ्याच गोष्टी येतही असतात, पण समोर प्रचंड अशी गर्दी बघितली की मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं. आणि त्या भीतीमध्ये काय होतं, एक गोष्ट होते ती म्हणजे आपण ज्यावरती अभ्यास केला आहे, जी गोष्ट आपल्याला येते ती प्रचंड गर्दी पाहून ती गोष्टच आपण विसरून जातो आणि मग सगळ्यांसमोर आपल्याला त्याची लाज देखील वाटते की आपण पूर्ण तयारी तर करून आलो परंतु गोष्टी विसरल्या. अशा वेळी काय करायचं असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की मी एवढं सुंदर तयार केलं, इतकं सुंदर बोलणार होतो, बट मला बोलताच येत नाहीये. तर मग मित्रांनो खरं म्हणजे तर ज्यावेळेस आपण आता मी एवढं तुम्हाला स्पष्टपणे का बोलू शकत आहे त्याच्या मागे एक कारण आहे. ते म्हणजे की यामागे मी बऱ्याच दिवसांपासून काम करत आले, बऱ्याच दिवसांपासून त्यावरती अभ्यास करत आले आणि निरंतर कार्य करत गेले, निरंतर बोलत गेले आणि त्यामुळे आज मी तुमच्यासमोर एक स्पष्टपणे बोलू शकते. तर आता आपण अनेक जी लोक आहेत ती राजकारणामध्ये असतात, बरोबर की नाही? तर यावेळेस काय होतं की त्यांच्या राजकारणामध्ये असलेल्या लोकांना बोलण्याची खरं तर खूप गरज असते. ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थितपणे छानपणे आपले प्रश्न मांडू शकाल, म्हणजे प्रश्न समोरच्यांनी मांडले आणि त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकाल, तर तुम्ही एक चांगला नेता म्हणून तयार होतात. तुम्हाला आवड आहे राजकारणात जाण्याची, त्यावेळेस देखील बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. किंवा मग एखाद्या ठिकाणी शाळा असेल, कॉलेज असेल, महाविद्यालय असेल, या ठिकाणी तुम्हाला एखादा विषय दिला, तर अचानक आपण एखाद्या समारंभामध्ये जातो किंवा मग कुठल्याही कार्यक्रमामध्ये जातो, आपण फार मोठ्या पोस्टवरती आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं की तुमचे जे मनोगत आहे, 2 शब्द आहेत ते व्यक्त करा. त्यावेळेस आपल्याला तर येतं तर खूप सारं, पण बोलता येत नाही. तर त्याची जी तयारी आहे ती म्हणजे काही टिप्स सांगते मी मित्रांनो आणि ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या टिप्स तुम्ही नक्की ऐका. सगळ्यात पहिली, आपला जो फेअरनेसपणा आहे, मनातली भीती आहे ती कशी दूर करणार. दुसरी गोष्ट, आपलं संवाद कौशल्य कसं वाढवायचं. तिसरी गोष्ट, आपण गर्दी बघून घाबरतो त्यावरती कशी मात मिळवायची. आणि चौथी गोष्ट ती म्हणजे की कुठलाही विषय असो त्या विषयावरती आपण कशा पद्धतीने बोलायला हवं. तर ज्यावेळेस आपण म्हणजे एखादा विषय दिला आहे, आपल्याला विषय दिला बोलण्यासाठी, तर सुरुवातीला त्या विषयाचा छानपणे अभ्यास करायचा पूर्णपणे. एक सुंदर असा विषय आहे, त्या विषयाचे पहिले असे 2 भाग करून घ्यायचे. समजा असा 4 शब्दांचा विषय आहे, 4 शब्दांच्या विषयामध्ये 2 भाग हे 2 भाग ते करून घ्यायचे. यामध्ये आता सुरुवातीच्या 2 भागांवरती विचार करायचा, 2 भागांवरती माहिती गोळा करायची आणि उरलेल्या 2 भागांवरती. असं करून आपला जो विषय आहे तो पूर्णपणे आपला त्याच्यावरचा जो अभ्यास आहे तो सखोल अभ्यास होतो. आता
आपण तर ही इन्फॉर्मेशन काढली, माहिती काढली. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ती म्हणजे की आता आपण माहिती तर काढली, पण आता भाषण कसं करायचं, बोलायचं कसं समोर, हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय. त्यावेळेस काय करणार? हे तर सगळ्यांना माहितच आहे की आरशासमोर बोलायचं. म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहित असेल किंवा नाही माहित असेल त्यांना सांगते, ज्यांना माहित नाही, ज्यांना माहित आहे त्यांनी देखील ऐकावं की आरशासमोर जे तुम्ही लिहिलाय कंटेंट तो बोलत राहा आणि स्वतः ऑब्झर्व करा की माझ्यामध्ये काय चुका होत आहेत. म्हणजे बोलताना निर्भीडपणे समोरच्याच्या अगदी डोळ्यात डोळे घालून आपल्याला बोलता आलं पाहिजे की समोर आपण भाषणाला उभं राहिल्यानंतर व्यवस्थितपणे समोर प्रेक्षक बसलेले आहेत. प्रेक्षक बसल्यानंतर आपण वरती बघतो, कुणी खाली बघतं, कुणी उजवीकडे बघतं, कुणी डावीकडे बघतं. म्हणजे असं आपण इकडे तिकडे बघतो आणि प्रेक्षकांकडे बघत नाही. आणि यामुळे काय होतं, यामुळे प्रेक्षकांना वाटतं की हा तयारी करून आलेला आहे, मूळ भाषणाची तयारी करून आलेला आहे. ही जी निगेटिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये जाते. तर ही निगेटिव्हिटी आपल्याला जाऊ द्यायची नाही. मान्य आहे आपण अभ्यास करून आलो, हे फक्त आपल्याला माहिती आहे असं ठरवायचं. आपण अभ्यास करून आलो हे लोकांना सांगायची गरज नाहीये. तर त्यांना असं वाटलं पाहिजे की आणि कुठल्याच गोष्टीचा अभ्यास केला नाही आणि निर्भीडपणे तो आपल्यासमोर त्याचं मनोगत व्यक्त करत आहे. बरोबर की नाही? त्या क्षणी यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, ती म्हणजे आरशासमोर उभं राहून बोलण्याची. आरशासमोर उभं राहून बोलल्यानंतर आपल्या आतमधली जी भीती आहे ती नाहीशी होते. तुम्ही जेवढ्या वेळेस आरशासमोर बोलशाल त्यावेळेस तुमची भीती नाहीशी होईल. आणि ज्या वेळेस तुम्ही आरशासमोर बिनधास्तपणे बोलू शकशाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रेक्षकांसमोर बिनधास्तपणे बोलू शकाल. तेही अगदी डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलू शकाल. आणि असं बोलल्यानंतर काय होतं की समोरच्यालाही वाटतं, समोरची जी गर्दी आहेत त्यांनाही वाटतं की नाही यांनी कुठलाही अभ्यास केलेला नाही, तर हा व्यवस्थितपणे आपल्यासमोर बोलू शकत आहे. खरंच याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे, कॉन्फिडन्स आहे ही गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपल्याला बघा, जर आपण एखाद्याचा गोष्टीचा अभ्यास केलेला असला त्यावेळेस आपली गडबड होत नाही बोलताना. पण कुठल्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केलेला नसला त्यावेळेस मात्र काही गोष्ट आठवत नसली त्यावेळेस तम काही होते असे शब्द आपल्याला सुचत नाही, आई सुरू होऊन जाते. तर ही गोष्ट टाळण्यासाठी सुरुवातीला सखोल अभ्यास करण्याची गरज असते आपल्याला एखाद्या टॉपिकवरती, आणि तो आपण करायला हवा. आणि त्यानंतरच आपण आरशासमोर बोलायला हवं. पुढची गोष्ट, त्यानंतर आपण बिनधास्तपणे पब्लिक समोर बोलू शकतो. आणि आवाजामध्ये जी स्पष्टता आहे ना, ती स्पष्टता आपल्याला ठेवायची. म्हणजे सुंदर असा आवाज ऐकण्यासाठी आला पाहिजे. बोलताना काय होतं, बहुतांश जण एकदम स्पीडमध्ये बोलतात. स्पीडमध्ये बोलल्यानंतर एक पॉइंट नोटीस करा. स्पीडमध्ये, आता मी जर तुम्हाला स्पीडमध्ये बोलते की असं तसं असं झालं होतं, तसं झालं होतं, काय झालं होतं, कसं सांगू तुम्हाला, अशा सगळ्या गोष्टी मी जर बोलत गेले ना, स्पीडमध्ये गेल्यानंतर बोलल्यानंतर तुम्हाला काही कळणार आहे का? नाही. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही भाषण करणार अगदी शांतपणे बोलायचं. या दिवशी अशी घटना घडली होती, त्या दिवशी तशी घटना घडली होती, आणि मी सगळ्यांना सांगितलं देखील, पण माझं कुणीही ऐकून घेतलं नाही. ज्यावेळेस आपण सुंदर असं बोलू त्यावेळेस समोरच्यालाही आपलं जे बोलणं आहे ते आवडेल आणि ऐकायलाही आवडेल, बघायलाही आवडेल. त्यामुळे कुठलंही भाषण करत असताना अगदी शांतपणे करायला हवं. म्हणजे आपला जो कॉन्फिडन्स आहे तो अधिक वाढत जातो. तुम्ही तयारी करताय तर ती शांत भाषणाची पासूनच सुरुवात करा. तुम्ही जर स्पीडमध्ये कंटेंट जर बनवत गेला तर आपली जी लँग्वेज आहे, आपली जी भाषा आहे ती समोरच्याला कळत नाही. तर या अशा बऱ्याच गोष्टी आहे. बोलत असताना चढउतार आवाजामध्ये मोठा शब्द आहे किंवा ज्या ठिकाणी मोठा आवाज काढायचा आहे त्या ठिकाणी मोठाच आवाज आला पाहिजे, आणि ज्या ठिकाणी छोटा आवाज त्या ठिकाणी छोटाच आवाज. आता एक वाक्य आहे, कसं, काल ना मी तिला भेटले होते पण तिने ना मला एक गोष्ट लपवली ग. ती म्हणजे तिच्याकडे तिने काहीतरी खाण्यासाठी आणलं होतं पण मला दिलंच नाही. म्हणजे आवाजामध्ये जो चढ उतार आहे तो आपल्यामध्ये दिसला पाहिजे, जेणेकरून ऐकणाऱ्यालाही छान वाटेल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, टिप्स आहेत या व्हिडिओमध्ये. पुन्हा म्हणजे या व्हिडिओमध्ये त्या संपून जाणं शक्य नाही, संपणारही नाही, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. आणि इथपर्यंत तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील, आवडल्या असतील, काही गोष्टी माहीतही असतील, पण काही गोष्टी काही जणांना माहीत नसतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, एक शेअर करा आणि एक कमेंट करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत उपयोगाचं आहे. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ माझी नक्की बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.